आज आपण दहिवडी येथे आहोत. आज भव्य असं सोन्या 50-50 केसरी मैदान पार पडते. आपल्यासोबत आयोजक आहेत, आप्पा आहेत. आप्पा पहिल्यांदा नमस्कार. आज सकाळ सकाळी तुम्ही लवकर मैदानावर उपस्थित दाखवले, कारण आज एक आपल्या हक्काचं मैदान आहे बैलगाडी मालकांच्या. काय सांगाल पहिल्यांदा मैदानाबद्दल? खरं तर पहिलं बैल मालकाचा आभार मानले पाहिजे, कारण की आज एवढा मोठा क्षण असताना आज सर्व बैल मालक सर्व उपस्थित आहेत आणि हे मैदान नक्कीच वेळेवर चालू आहे आणि वेळेवर चालू करण्याचा प्रयत्न पण असेल. सर्वांनी बरोबरून या मैदानाला सहकार्य करा. हे मैदान तुमचं, माझं एकट्याचं नाही, काही मैदान तुमचं सगळ्यांचं आहे, अखंड या भारताचं मैदान. आणि खूप जणांनी म्हणजे प्रतिसाद दाखवला या मैदानासाठी. काय सांगाल त्या बैलगाडी मालकांना तुम्ही? काय आहे की दरवर्षी आपलं आता 2 पर्व पहा आपली, की 2 पर्वामध्ये जो आपण जे आतापर्यंत बैलगाडी क्षेत्रामध्ये कोणी केलं नाही त्या गोष्टी नक्कीच आपण करून दाखवलेत आणि याही वर्षी आपण वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे. आजपर्यंत कुठल्याही 10 ड्रायव्हरांना कुठलं म्हणजे एवढं 32 इंची दिलेलं नाही, परंतु ते देखील आपण करून दाखवले आणि ज्या काय कमिटमेंट होते आपल्या, जे काय आपण मुलाखतीमध्ये बोललो होतो, त्यातली एक ही गोष्ट कमी या मैदानात पडणार नाही, तुम्हाला एवढं सांगतो या मुलाखती माध्यमातून. नक्कीच. आणि तुमचे एक मामांनी शब्द पाळला की बकासूर पाळणार होता आणि 100% पाळणार आहे. आज ती सगळी म्हणजे महाराष्ट्राची इच्छा पूर्ण झाली. हो, 100% आहे. खरं तर बैल 1 महिना पाळणार होता, परंतु माझे आणि संतोष मामा आणि मुलीचे संबंध माझ्या म्हणजे घरातले संबंध आहेत आणि आज तो बैल असं माझ्या प्रेमाखातर हा बैल बोलतो, म्हणजे काय तो आपला देव आहे. बरोबर. मी तुम्हाला म्हटलं होतं की बकासूर नसेल तर मामाला म्हटलं की मला माझ्या पण माझ्या एवढं मोठं मैदान घेण्यात काय. बरोबर. ठीक आहे. आज बकासूर हा बकासूर आहे. नक्कीच आप्पा, खूप साऱ्या शुभेच्छा असतील आज तुम्हाला. एक चांगलं पारंपरिक मैदान आपलं पार पडली, तुम्हाला शुभेच्छा राहील. धन्यवाद आप्पा. ओके मित्रांनो, बघू शकता स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचं सुद्धा स्मरणार्थ हे लावलेलं आहे त्यांनी. मित्रांनो, आपल्या सर्वांचा लडका हिंदगी सातारा एक्सप्रेस बलमाच्या जावणीचा छोटा बलमा मैदानात आज सोन्या 50 केसरी मैदानात आलाय. कसं काय, कोणावर पळणार आहे आज? कॅप्टन बरोबर. काय सांगशील खासियत त्याची? आता दुसरा कोण आहे? बरं, पळतो चांगला. बघा मित्रांनो, आपल्या बलमाच्या धावणीचा छोटा बलमा किती गटात आहे? 8व्या गटात 4 नंबर 5 नंबर तसं. नक्की शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. मित्रांनो, बघू शकता छोटा बलमा. बघा मित्रांनो, आज ब्लॅक टायगर चिक्क्या सुद्धा आलाय. नमस्कार, काय नाव आपलं? रोहन गावडे. कुठून आलाय? गुकुळीहून, फलटण तालुका. कुणावर पळणार आहे चिक्क्या? चिक्क्या आज ह्याच्यावर आहे, कबीरा 4x4. कबीरा 4x4. किती गट आहे आपला? 7 नंबर. 7 नंबर. शुभेच्छा दादा. नमस्कार, काय नाव आहे आपल्या नंदीचं? मेहबूब. कुठून आलाय? पोखरी. कुणावर पळणार आहे आज? पाडेगावचा गरुडा. गरुडा. बर, पाडेगावचा गरुडा. किती गट आहे? 9 मध्ये. बरं बरं, चालेल. शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. गौरव पोचातरकर. हो हो. मित्रांनो, स्वराज 855 देखील या मैदानात दाखल झाला आहे. तिसराच पळणार आहे ना? पहिलाच पळणार आहे का? मित्रांनो बघा, हिंदकेसरी स्वराज 855 देखील मैदानात दाखल झाला आहे. मित्रांनो, बघू शकता आपण. काय नाव नाही त्याचं? बागड. कुठून आलाय? पळशी. काय नाव तुझं? समीर गर्दे. बरं, कुणावर पळणार आहे? सोन्यावर. कुठला सोन्या? लोणी बागपूर. बरं बरं, झालं. शुभेच्छा दादा मैदानासाठी. दादा नमस्कार, काय नाव आपलं? कुठून आलाय? काय नाव नंदींची? तिघं पण म्हणजे आदत बरोबर पळणार आहेत का वेगवेगळी? बरं, कसं काय नियोजन आहे? कोण? बरं बरं. किती गट वगैरे काय? त्याचा 70 आहे बंडाचा. बरोबर. नक्की शुभेच्छा दादा माझ्यासाठी आजच्या. मित्रांनो बघा, सोन्या 50-50 केसरीमध्ये बारकी आदत वासरू सुद्धा आले. काय रे मित्र, तुझं नाव काय? आदर्श. कुणाला घेऊन आलाय? वासरू पळणार आहे? पळवणार आहे? पळवणार नाही, फक्त का विक्रीसाठी आणलंय वे? दोन्ही पण? आणि ते काळ पळवायचे, त्याचं नाव काय? निशान. बर. बघा मित्रांनो, खिल्लार वासर आले ते या मैदानात विक्रीसाठी सुद्धा आहेत. चला, शुभेच्छा दादा. नमस्कार, काय नाव आपलं? कुठून आलाय? काय नाव आहे वासराचं? किलर. कुणाबरोबर पळणार आहे? बरं, किती गट आहे? दुसऱ्या गटात आहे. शुभेच्छा दादा. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? आयुष. कुठून आलाय?
सातारा गोजेगाव. गोजेगाव काय कोणत्या नंदी नाग आणले काय? सरजा आणि सरदार. सरजा आणि सरदार जोडी पाळणार आहे का? हो. किती गट आहे? 21 मध्ये. मैदान कसं आहे आजचं? चांगलं पळायला. मित्रांनो सरजा आणि सरदार ही जोडी पळणार आहे आज 21व्या गटात. चला शुभेच्छा. दादा नमस्कार. नमस्ते. काय नाव आपलं? अक्षय बनगर. कुठं आलाय? वरकुटे मलवडी. कोणाला आणले आज? नकरे आणि कलकी. जोडी पळणार कसं काय? नाही नाही कुठल्या गटात आहे काय? नाही माहिती गट. नाही. बरं चालतं. शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. दादा काय नाव त्याचं? नाजूक. कुठं आलाय? कराडावरून. कुणावर पळणार आहे आज? इथलंच आहे. गट किती वा? दुसऱ्या गटात आहे का? बरं बघा मित्रांनो नाजूक म्हणून हा नंदी कराडावरून ना आले. बघा शुभेच्छा तुम्हाला दादा आजच्या मैदानासाठी. फाटी कशी आहे? चांगलं ना बघायला. नमस्कार. काय नाव आपलं? संकेत सावंत. कुठं आलाय? चिखली. मसूर चिखली. बरं कुणाला आणले? तात्याराव. तात्याराव. कुणावर पळणार आहे आज? आज हाय वासरू. वासरू. किती गट आहे? तिसऱ्या गटात. तिसऱ्यात. चालेल शुभेच्छा. तात्याराव मित्रांनो चिखलीवरून आलाय. मित्रांनो अर्जुन कुठं आलाय? नातेपुतेचा अर्जुन मित्रांनो या मैदानात दाखल झालाय. आणि हे वासरू बघू शकता. काय नाव दादा? नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? विकास मोरे. कुठं आलाय? नातेपुता. नातेपुते. काय नाव आहे नंदीचं? शंभू. शंभू. जोडी पळणार आहे का? हा जोडी. किती गट? दुसऱ्या गटात. दुसऱ्या गटात आहे. चालतं शुभेच्छा दादा मैदानासाठी. मित्रांनो आपण सोन्या 50-50 केसरी मैदानात आलो आहोत आणि आज आपल्याला प्रसिद्ध बैलगाडी मालक प्रवीण शेठ भेटले आहेत. का आत्ताच मागचं मैदान आपल्या नंदीनं गाजवलं तो म्हणजेच संघर्ष योद्धा बुलेट आणि आज सोन्या 50 केसरी मैदानात दाखल झाले आहेत. दादा पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत आहे. काय सांगाल एक मागचं मैदान आपलं मैदान नंदीनं गाजवून आज परत एकदा ह्या मैदानात कोणाला आणले पहिल्यांदा सांगा. ऑलरेडी ते मैदान खेळायच्या आधी बुलेटचा पायरा झाला होता. बरं. त्याच्यामुळे दिलेला शब्द थोडक्यात पाळायला लागतो. त्याच्यामुळे आज लोकलच बैल काढला आणि आज बुलेट पण आहे आणि फौजी पण आहे. घरची दोन्ही बैल आणलेली आहे. बरं घरची दोन्ही पण आणलेत. दोन्ही पण मग कसं काय नियोजन दोघांचं कसं काय आहे? त्या बुलेटला पुशेगावचा खोंड आहे हां. आणि फौजीला आमच्या जोडीदार आहे मांगडे. बरं. त्यांचा खोंड आहे. फौजीचं कसं काय म्हणजे कधीची खरेदी काय कुठनं घेतलंय काय? तो फौजी आम्ही गोठावड्यामधून आमले पाटील बैलगाडा संघटना त्यांचा बैल हा. बरं बरं बरं. पुण्यातूनच घेतलेला बैल आहे. त्याची खासियत वगैरे काय? तो बैल दोन्ही खांदी बाहेरचा आहे. बरं. ऑलरेडी आमच्या बुलेट बरोबर 2 मैदान राहिलेला आहे. बरं, बरं. पायरीची अडचण येते त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम होतो. तर तो सुद्धा बैल आमच्या बुलेट बरोबर 2 मैदान फायनलला राहिलेला. बरं मैदानाबद्दल काय सांगाल आजच्या कसं वाटतं एकंदरीत? मैदान नियोजन युवा संघटनेच्या हातात मैदान आहे हां आणि 1 नंबर नियोजन केलेलं आहे. हां बघण्यासारखं मैदान होतं. नक्कीच. आणि खूप साऱ्या शुभेच्छा असतील मित्रांनो. बघू शकता फौजी प्रवीण शेठ यांचा फौजी आणि बुलेट देखील आलाय. खूप साऱ्या शुभेच्छा. गट किती होतं आपल्या दोघांचं? ह्याचा 57 आहे. हां बुलेटचा 57 आहे आणि ह्याचा 7 नंबर गट आहे. नक्कीच शुभेच्छा दादा तुम्हाला आजच्या मध्ये. दादा नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रोहित पाटील. कुठून आलाय? मुंबई. मुंबईवरून. आज कुणाला आणले तुम्ही? कितली काय पाणी काय नंदी आहे नाजूक आहे. हां कसं काय नियोजन आहे तिघांचं? पळणार आहेत. 4 नंबर मध्ये पळणार. बरं 79 मध्ये पळणार आहे. बरं अजून दुसरी बैल यायची आहेत. यायचे आहेत. 5 बरं गाड्या आहेत आपल्याला. बरं कसं काय मैदान आजचं कसं काय? मैदान खूप सुंदर आहे. पाणी चांगले आहेत. आम्ही बघून आलो आता. बरं बरं रस्ता दाखवला बैल. बरं बरं बघा मित्रांनो मुंबईवर म्हणजे हे नंदी पण मुंबईवरून आलं कसं काय? नाही हे माळशिरस मध्ये असं माळशिरस. मित्र सतीश सालवी त्यांच्याकडे असतो. बरं चालेल शुभेच्छा दादाच्या महिन्यासाठी. बघा मित्रांनो माळशिरसून नंदी दाखल झालेत. दादा नमस्कार. काय नाव आपलं? कुठं आलाय? विठ्ठलवाडी. काय नाव आहे याचं? राणा. कुणावर आहे आज नियोजन? आज आयरेकरांचा शिव. बरं किती गट आहे? 16 गट. चालते शुभेच्छा दादा तुम्हाला मैदानासाठी. बघा मित्रांनो राणा आलाय. अखंड महाराष्ट्राचा द्वादशम हिंद केसरी बकासूर या मैदानात दाखल झाला सोन्या 50-50 केसरी मैदानात.